नाही दिसत ते लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा. दिसतोय. ज्यांना ज्यांना स्क्रीन दिसत नाही ना अशा विद्यार्थ्यांनी लेफ्ट व्हा आणि परत जॉईन व्हा. अंजली लेफ्ट होऊन परत जॉईन हो. आता दिसतंय का? हा दिसतोय. राज तुला दिसतंय ना? तर बघा काल आपण काय पाहिलं होतं? तर आपण काल पाहिलं होतं पी ब्लॉक. पी ब्लॉक म्हणजेच काय, त्याचं नाव काय तुमच्या 12वीच्या चॅप्टर मध्ये बुक 16, 17 and 18 असं आपण पाहिलं होतं काल, बरोबर आहे? तर लक्षात ठेवा पिरियोडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट्स किती असतात? 118 एलिमेंट्स असतात. पिरियोडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट्स किती आहे? 118 एलिमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये किती ब्लॉक असतात? 4 ब्लॉक असतात. किती ब्लॉक असतात? 4 ब्लॉक असतात. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि बॉटमला कोणता असतो? एफ ब्लॉक. किती ब्लॉक आहे? 4 ब्लॉक आहे. एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक एंड एफ ब्लॉक. त्यामध्ये एस ब्लॉक जो आहे त्याच्यामध्ये किती ग्रुप असणार आहेत? 2 ग्रुप असणार आहेत. डी ब्लॉक मध्ये किती आहेत? 10 ग्रुप आहेत आणि पी ब्लॉक मध्ये किती आहेत? 6 आहेत. लक्षात ठेवायचं. टोटल ग्रुप्स किती मग? 18 ग्रुप्स आहेत. आणि पीरियड म्हणजे असे जे बॉक्स असतील ना, चौकोनी बॉक्स हे असे, ते किती आहेत एकूण? 7 पीरियड. 7 पीरियड, 18 ग्रुप्स, 118 एलिमेंट्स. हे लक्षातच ठेवायचंय. त्यानंतर ना एस ब्लॉक जो आहे तो इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आहे, तो त्याचे इलेक्ट्रॉन्स ऑलवेज काय करतो? डोनेट करतो. आणि पी ब्लॉक जो आहे तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, तो ऑलवेज काय करतो? इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करतो. डी ब्लॉक जो आहे तो मिडलला सापडतो, त्याचे 10 ग्रुप्स आहेत आणि तो मेटल, नॉन मेटल, मेटलाइट्स तिन्ही कॅरेक्टर दाखवतो थोडक्यात. हा, मेटलाइट्स मेटल कॅरेक्टर दाखवतो. काही नॉन मेटल आहेत, काही मेटल आहेत, काही मेटलाइट्स आहेत. तर तुम्हाला मी जो काही पहिला चॅप्टर होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय, मेटलाइट्स म्हणजे काय सांगितलं होतं का नाही? तर सांगा बरं. मेटल, नॉन मेटल, मेटलाइट्स, कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर हे सगळं सांगितलं होतं मी तिथे. सांगा. सांगा. प्रश्न परत एकदा बोला ना. आता आवाज येतोय का माझा? हो मॅम. हा, तर प्रश्न असा आहे, जो पिरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स तीनही एलिमेंट्स सापडतात थोडक्यात. तर मेटलचे काय स्पेसिफिक कॅरेक्टर सांगितले होते मी, नॉन मेटलचे आणि मेटलाइट्सचे सांगा. सार्थक तू आज आलायस पण तुला सांगता येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, तू पण सांगू शकतो. मेटलचं कॅरेक्टर काय असतं, नॉन मेटलचं काय आहे आणि सेमी कंडक्टरचं काय आहे? सेमी कंडक्टर म्हणजेच मेटलाइट. सांगू शकतोस. सार्थक आवाज येतोय का? यस ऑर नो? मॅम मेटल्स हाय कंडक्टिव्ह राहतात, हाय डेन्सिटी राहते आणि त्यांच्यात लो आयनायझेशन एनर्जी राहते. आणि सगळ्यात महत्वाचं मेटल काय येतं? स्ट्रॉंग असते, बरोबर? त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची. ए गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. नॉन मेटललाच इन्सुलेटर म्हणून ओळखलं जातं, मेटलला कंडक्टर म्हणून ओळखलं जातं आणि मेटलाइट्सला सेमी कंडक्टर म्हणून ओळखलं जातं. हे लक्षात ठेवा. मेटल
कंडक्टर, नॉन मेटल, इन्सुलेटर, मेटालाइट्स, सेमी कंडक्टर. मग इन मीन पिरियडिक टेबल मध्ये किती मेटालाइट्स आहेत किंवा किती सेमी कंडक्टर आहेत? फक्त 3 येतं. जर्मेनियम, आर्सेनिक आणि सिलिकॉन हे तिघच आहेत, लक्षात ठेवा. मेटल मध्ये मग भरपूर आहेत. तुम्ही गोल्ड घेऊ शकता, सिल्वर घेऊ शकता, कॉपर घेऊ शकता, ॲल्युमिनियम घेऊ शकता. बरोबर आहे. आता मला सांगा, झिंक मेटल आहे, नॉन मेटल आहे का मेटॉलॉइड आहे? मागच्या वर्षी आलेला प्रश्न आहे हा. झिंक काय आहे? प्रॅक्टिकल केले का सर्वांनी बोर्डाला? हो मॅम. तुम्ही झिंक वापरलेलं आहे प्रॅक्टिकलला, सांगा काय आहे झिंक? मेटल आहे मॅम. झिंक मेटल आहे. बरं, कशाच्या फॉर्म मध्ये सापडतो? कशाच्या फॉर्म मध्ये सापडतो झिंक? मिनरल. लक्षात ठेवा, झिंक मेटल आहे पण पावडर फॉर्म मध्ये सापडतो. पावडर, पांढरी पावडर असते, व्हाईटिश पावडर झिंकची. हा, त्याच्यानंतर ना मर्क्युरी मेटल आहे पण लिक्विड फॉर्म मध्ये सापडतो. त्याच्यानंतर ना जे आपण म्हणू शकतो डायमंड आहे. डायमंड नॉन मेटल आहे पण मेटल सारखा चमकतो आणि स्ट्रॉंग असतो. आणि ग्राफाइट सुद्धा नॉन मेटल आहे पण मेटल सारखं कंडक्ट कॅरेक्टर करतो. म्हणजे काय? हीट वन फॉर्म टू अनदर फॉर्म काय करतो? कंडक्ट करतो. इतकं कळालं का? हो मॅम. काय कळालं मग? पिरियडिक टेबलची आउटलाईन सांगितली. आउटलाईन म्हणजे पहिले 2 पेजेस सांगितले, तुम्हाला लक्षात ठेवा. पहिल्या 2 पेजेस मध्ये मी काय सांगितलेलं आहे? पहिल्या 2 पेजेस मध्ये मी काय सांगितलेलं आहे? म्हणजे ओव्हरऑल काय सांगितलेलं असं? हा, ओव्हरऑल काय काय सांगितलेलं आहे? ओव्हरऑल असं सांगितलंय मी की ग्रुप जो आहे तो 111 एलिमेंट्सनी बनलेला आहे. एकूण 4 ब्लॉक आहेत. राईट साइडला एस आहे, मिडलला डी आहे, लेफ्टला पी आहे. पी मध्ये 6 ग्रुप असतात, डी मध्ये 10 ग्रुप असतात, एस मध्ये 2 ग्रुप्स असतात, एफ मध्ये 2 सिरीज असतात आणि त्या बॉटमला येतात. त्याच्यानंतर एस ब्लॉक जो आहे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, पी ब्लॉक जो आहे तो इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन्स atomic number top to bottom increase होतो, चेन increase होती आणि रेडियस सुद्धा काय होती? increase होती. लेफ्ट टू राईट atomic number increase होतो, रेडियस increase होती, चेन सुद्धा काय होती? increase होती. हे सांगितलेले. त्यानंतर ऑक्सिजन जो आहे तो ॲटमॉस्फिअर मध्ये किती % सापडतो? 20.95%. त्यानंतर वॉटर मध्ये, वॉटर म्हणजे जमिनीमध्ये, हा किती सापडतो? 46.6. त्याच्यानंतर मला सांगा हॅलोजनचा लाईफ स्पॅन किती आहे? 8.1 hours. हे सगळं लक्षात ठेवा. याच्यावरतीच एमसीक्यू येणार आहे या चॅप्टरवर. मग आता मी एवढं सगळं शिकवलेलं समजलंय? हो मॅम. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. जे काल नव्हते त्यांच्यासाठी आता आज कसं नवीन वाटेल त्यांना, पण आता मी जे इथून पुढे शिकवेल ना ते तुम्हाला समजून जाईल. आणि ज्यांनी म्हणजे कालपर्यंत नव्हते त्यांनी काय करा, मग आपले लेक्चर्स आपले याच ऍप वरती अपलोड केलेले ते बघा. चालेल ना? आपल्या ऍप वरती आपण काय केलेले आहेत? लेक्चर अपलोड केलेले आहेत. चालतील ना मग ते? सर्वांना मी दिसते ना? हो मॅम. ओके.
सर्वांना दिसतंय ना फळ्यावरचं क्लिअर? हो मॅम. हो मॅम. लेक्चर काय करू, रेकॉर्ड करू. तर इकडे लक्ष द्या. आता आपण काल आउटलाईन पाहिली, आज आपण पाहतोय ग्रुप 16-17-8 मधले इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि त्या ग्रुपचे कॅरेक्टर, ठराविक काही कॅरेक्टर आहेत त्या ग्रुपचे, ते पाहतोय आपण. ठीक आहे. तर बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, निगेटिव्हिटीचा अर्थ काय आहे? त्याचा चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन घेण्याच्या कॅपॅसिटीला किंवा इलेक्ट्रॉन देण्याच्या कॅपॅसिटीला आपण काय म्हणणार? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. तर ऑक्सिजन जो आहे ना, त्याची सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. त्या चिन्हाचा अर्थ आहे हाय. काय? हाय. ऑक्सिजन हॅज हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फॉर ऑल ग्रुप्स. सगळ्या ग्रुप मधनं ऑक्सिजन काय आहे? सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याच्यानंतर हॅलोजन हॅव व्हेरी हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हॅलोजनला सुद्धा काय आहे? हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पण ऑक्सिजन काय आहे? सगळ्या ग्रुप मध्ये सगळ्यात हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवतो. म्हणजे कोणासोबतही पटकन रिॲक्ट होतो. ग्रुप 16 आणि 17 जो आहे तो लो किंवा आपण म्हणू शकतो लेस इलेक्ट्रॉन गेन एनर्जी. 16 आणि 17 जे एलिमेंट्स आहेत ते जास्त इलेक्ट्रॉन्स पटकन घेत नाही. घेतले तर मायनस चार्ज येतो त्यांच्यावरती, तर ते पटकन घेत नाही. ग्रुप 18 जो आहे तो नोबेल आहे. नोबेल म्हणजे तो कोणाला इलेक्ट्रॉन देतही नाही आणि कोणाकडे इलेक्ट्रॉन घेतही नाही. तो फुलफिल आहे आणि स्टेबल आहे, लक्षात ठेवा. त्याचा फॉर्म्युला काय आहे? जनरल तुम्हाला जर विचारलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर्म्युला काय आहे त्याचा जनरल, तर काय आहे? ns2np6. लक्षात ठेवायचं. काय आहे? ns2np6. ns2np6 लक्षात ठेवा. आता इथून पुढे जे लिहिलंय ना मी, हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला सीएटी नीटच्या दृष्टीने. ठीक आहे. तर बघा, ग्रुप 16 चे कॅरेक्टर लिहिले मी पहिले. ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन इज गॅस. काय म्हणले मी? ऑक्सिजन इज गॅस. अदर आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. ऑक्सिजन जो आहे तो गॅस आहे आणि बाकीचे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत? सॉलिड आहे. तुम्हाला विचारू शकतात ग्रुप 16 मध्ये कोणता एलिमेंट आहे जो गॅस आहे? तर फक्त आणि फक्त कोणी? ऑक्सिजन. बाकीचे सगळे काय आहेत? सॉलिड आहे. बाकीचे सगळे सॉलिड आहे. ऑक्सिजन आणि सल्फर हा नॉन मेटल आहे, लक्षात ठेवा. मेटलचे कॅरेक्टर दाखवत नाही. ऑक्सिजन आणि सल्फर नॉन मेटल आहे. सेलेनियम आणि टेरुलियम हे दोघं जे आहेत ते मेटलाइट्स आहेत. सेरुलियम आणि टेरुलियम हे काय आहेत? मेटलाइट्स आहेत. आणि पोलोनियम जो आहे ना तो मेटल आहे. पोलोनियम हा धातू आहे आणि पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा अर्थ असा की जो आपण म्हणू शकतो स्फोट घडवून आणू शकतो, रेडिओ ऍक्टिव्ह. ठीक आहे. पोलोनियम इज अ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट विथ हाफ लाईफ. पोलोनियम किती दिवस जगतो? एमसीक्यू येऊ शकतो. त्याची हाफ लाईफ काय आहे? 13.8 डेज. 13.8 दिवस. 13.8 डेज. लक्षात ठेवा. इथपर्यंत कळालंय का? का परत काही सांगायचंय? कळलं मॅम. मॅम जसं तुम्ही म्हटले की ऑक्सिजन हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तर ते सगळ्यांसोबत रिॲक्ट होते, तसं मग हॅलोजन पण होते का? हा, हॅलोजन सगळ्यांसोबत रिॲक्ट होतो, पण हॅलोजन व्हेरी हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हचा अर्थ तो ग्रुपच सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे तो पटकन रिॲक्ट होतो. पण ऑक्सिजन सर्व ग्रुप मध्ये म्हटले मी, सर्व एलिमेंट्स मध्ये फक्त ऑक्सिजन आहे, मग बाकीचे रिॲक्ट होत नाही असं म्हणते मी. आता कळलं ते का? हाय हो, म्हणजे हाय इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतात ते स्टेबल असतात की नाही मग? अनस्टेबल. जो अनस्टेबल आहे तोच तर रिॲक्ट होईल ना. स्टेबल असल्यावर कशाला रिॲक्ट होतील? अनस्टेबल आहे, व्हेरी हाय अनस्टेबल, म्हणून ते दुसऱ्यासोबत रिॲक्ट होणार.
ठीक आहे मॅम. ओके. आता मला सांगा ग्रुप 16 मध्ये मी काय सांगितलं? OH म्हणजे काय? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेरोलियम आणि पोलोनियम हे 5 एलिमेंट्स आहेत ग्रुप 16 मध्ये, बरोबर आहे. ऑक्सिजन काय आहे? गॅस आहे. त्याच्यानंतर सल्फर हा नॉन मेटल आहे. सेरुलियम आणि टेरोलियम हा मेटलाइट्स आहे. आणि पोलोनियम काय सांगितला? मेटल आहे. पोलोनियमचा लाईफ स्पॅन काय आहे? हाफ आहे आणि तो आहे 13.8 डेज. पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे. तुम्हाला विचारतील ग्रुप 16 मध्ये कोणता एलिमेंट्स रेडिओ ऍक्टिव्ह आहे, लगेच लक्षात आलं पाहिजे. पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला विचारतील मेटल कोण आहे, तर मेटल कोण आहे? फक्त पोलोनियम आहे. आणि मेटलाइट्स विचारले तर सेलेनियम आणि टेरोलियम आहे. आणि नॉन मेटल म्हटलं तर सल्फर, ऑक्सिजन आहे. आणि गॅस विचारलं तर ऑक्सिजन आहे. आणि हे सगळे जे आहेत एलिमेंट्स ग्रुप 16 चे, हे ऑल आर ऑलोट्रॉपी. ऑलोट्रॉपीचा अर्थ माहिती? व्हॉट इज ऑलोट्रॉपी? ऑलोट्रॉपी माहिती आहे? ऑलोट्रॉपी माहिती आहे का? मेसेज ऑलोट्रॉपी माहिती का नाही माहिती? रिया, Polymorphism occurring in elements. जर एखादा एलिमेंट आहे तो त्याच्या एकापेक्षा जास्त फॉर्म मध्ये तयार होत असेल किंवा फॉर्म करत असेल तर त्याला म्हणतात ऑलोट्रॉपी. कळालं? एखादा एलिमेंट एकापेक्षा जास्त त्याचे फॉर्म्स तयार करत असेल तर त्याला म्हणतात आपण ऑलोट्रॉपी. जसं की ऑक्सिजन सिंगल असेल तर काय आहे? मोनॉक्साईड. O2 झाला तर काय आहे? ऑक्सिजन गॅस जो आपल्यासाठी गरजेचा आहे. आणि O3 झाला तर ओझोन. याला म्हणतात ऑलोट्रॉपी. एकाचेच दुसरे फॉर्म्स. कळालं का? हो मॅम. ओके. मॅम ते पॉइंट मी लिहित होती. लिहित होतीस का? हो मॅम. अरे बापरे. आता आता मला ना सांगत जा तुम्ही लिहित असाल तर, म्हणजे मी थांबत जाईल. आता इथून पुढचं पण महत्वाचं आहे. हे दिसत असेल तर हे लिहा, नाहीतर काय करा, लेक्चर थोडं मागं घ्या, स्क्रीनशॉट मारा मग लेक्चरचा. असं करा. मॅम ठीक आहे. मला सांगत चला लिहित असाल तर, पण लिहितच चला कारण खूप महत्वाचं आहे हे. ग्रुप 17 आता.
झालं लिहून? लिहूनच घेत चला, कारण हे महत्वाचंच आहे. झालं मॅम. हा बोल ना. झालं मॅम लिहून. ओके, सर्वांचं झालं ना? हो मॅम. तर बघा, आपण काय पाहिलं होतं? ग्रुप 16. ग्रुप 16 मध्ये काय पाहिलं? ऑक्सिजन आणि सल्फर जो आहे तो नॉन मेटल आहे. सेलेनियम आणि बेरिलियम जो आहे तो मेटलॉइड आहे आणि पोलोनियम काय आहे? मेटल आहे. हे पाहिलं होतं. आता ग्रुप 17 मध्ये बघा, फ्लोरीन आणि क्लोरीन काय आहे? गॅस आहे. हे बघा आपलं असं आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेटिन. हे असे आपले हे एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे. त्यातला फ्लोरीन आणि क्लोरीन हे सिक्वेन्स मध्ये बघा, फ्लोरीन आणि क्लोरीन दोघं जे आहेत ते कशाच्या फॉर्म मध्ये सापडतात? गॅसच्या फॉर्म मध्ये सापडतात. ब्रोमीन जो आहे तो कशाच्या स्टेट मध्ये सापडतो? लिक्विड स्टेट मध्ये. आयोडीन जो आहे तो कोणत्या स्टेट मध्ये सापडतो? सॉलिड स्टेट मध्ये सापडतो. तुम्हाला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेटिन हे 5 दिलेले आहेत, पण विचारले कोणते कोणते? फक्त फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, फ्लोरीन क्लोरीन गॅस असणार आहे, ब्रोमीन लिक्विड असणार आहे, आयोडीन सॉलिड असणार आहे. तुम्हाला विचारू शकतात सीईटी ला किंवा नीटला, फ्लोरीनचा कोणता कलर असतो? तर फ्लोरीनचा येलो कलर असतो. क्लोरीनचा कोणता कलर असतो? सार्थक, राज असा प्रश्न येऊ शकतो. क्लोरीन फाउंड इन which state and in the form of, तुम्ही सांगायचं मग. क्लोरीन जो आहे तो गॅसियस स्टेट मध्ये सापडतो आणि ग्रीनिश फॉर्म मध्ये सापडतो, ग्रीनिश येलो कलर. ब्रोमीन जो आहे तो रेड कलरचा असतो, तो लिक्विड आहे, लिक्विड रेड कलरचा असणार. त्यानंतर आयोडीन व्हायलेट कलरचा असणार. तुम्हाला सर्वांना आयोडीन माहिती का? व्हायलेट कलरचा आयोडीन असतं आणि सॉलिड स्टेट मध्ये असतं. त्याच्यानंतर फ्लोरीन आणि क्लोरीन जो आहे तो पाण्यासोबत रिएक्ट होतो, पाण्यामध्ये मिक्स होतो, रिएक्ट होतो. पण ब्रोमीन आणि आयोडीन थोड्याफार प्रमाणात डिझॉल्व होतो, पण ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये कंप्लीट डिझॉल्व होतो. आणि यांची ऑर्डर काय आहे? पहिले क्लोरीन आहे, मग ब्रोमीन आहे, मग फ्लोरीन आहे आणि नंतर ना आयोडीन आहे. इथपर्यंत समजलं का? हो मॅम. कोणाला काही डाऊट? आता आहे ना, मी 2-3 जणांची नावं घेते, मला फक्त सांगा ते आहेत का तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये असं कोणी आहे का ज्यांनी नाही का मला आपल्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी किंवा आपल्या ऍपला जॉईन करण्यासाठी रिक्वेस्ट दुसऱ्यांच्या नंबरवरून पाठवलेत, असं कोणी आहे का? हो असं कोणी मॅम, आहे माझ्या का? पप्पाचा नंबर आहे. कोण बोललात ना? मॅम मी रिया. अच्छा रिया. नाही रिया, मला तुझं नाव माहित झालं, पण आहे ना आता 4-5 काल रिक्वेस्ट आल्यात आहेत, 2-3 मुली आहेत
आणि मी तुम्हाला सांगितलं पण मोरे म्हणून कोण आहे, ग्रुपवर विचारलं पण मी, कोणी आहे का मोरे? नाहीये ना ग्रुपमध्ये मोरे. आता आता कोणी जॉईन आहे का मोरे म्हणून? मग कोणीतरी आहे वाटतं तुमच्यामध्येच, मुलगा किंवा मुलगी असू शकते कोणतीही. तिने काय केलंय, तिच्या मित्रमैत्रिणींना वाटतं आपली जी लिंक होती ना, मी तुम्हाला ग्रुप कोड सांगितले होते, क्लासरूम कोड, ते पाठवले आणि त्या विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट पाठवल्यात खूप साऱ्या लेक्चरला जॉईन होण्यासाठी. तर मग मला असं वाटलं की तुमच्यामध्येच कोणी आहे की काय, की त्यांनी दुसऱ्या नंबरवरून पाठवले म्हणजे ऍक्सेप्ट करायला, नाही तर मी त्यांची कोणाचीच रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केलेली नाहीये. तुमच्यामध्ये कोणी नाही ना मग ते? नाही मॅम, मी तर नाही केलं. ओके ओके चालेल. आता मला असं म्हणायचंय, टायमिंगचं तुमचं ठरलं ना मग फिक्स, 7 ते 8 आणि 8 ते 9, 9 ते 10? हो मॅम. मला वाटतं प्राचीला कोणी कोणी मेसेज केला ग्रुपवरती की मला जमत नाही, मला जायचं असतं बाहेर. नाही मॅम, मी नाही केला. श्रावणीने केला. श्रावणी कुठे आहे? श्रावणी आहे का? श्रावणी नाही. श्रावणीला मॅथ्स आणि फिजिक्स आहे. तुमच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाहीये ना 7 ते 10 मध्ये काही? आता नाही हे मॅम. जे मुलं आहेत ना असे डाऊट घेणारे, तेच मुलं जॉईन नाही झालेले आज. तो ओमकार नाही झालेला, त्या दोघी तिघी पायल बियल नाही झालेल्या, परत ती श्रावणी वगैरे नाही झालेली. त्याच्यानंतर मॅम, इव्हिनिंगचा काय टाइम ठेवलाय? काय इव्हिनिंग इव्हिनिंगचं का? सकाळी 6ला पण बरोबर आहे बरं का, पण बरेच जण जास्त झोपले. एक तर महिना आहे, 1 महिना नाही झोपायचं, थोडंफार कमी झोपायचं. मॅम, 6ला ठीक आहे, पण ती सवय होते. मन घ्या ना मग 6ला. ठीक आहे 6ला. काही जण म्हणतात ना झोप नाही होत, हे नाही होत, ते नाही होत. जे म्हणते मॅम, थोडे दिवस तरी त्यांना मॅच आहे का? जे विद्यार्थी म्हणते झोप नाही होत त्यांना मॅथ्स आहे का? नसेल तर 6चं लेक्चर मॅथ्स ठेवायला आम्हाला. हो चालेल मॅम. हो चालेल मॅम. राज, तुला जमतोय ना टायमिंग सकाळी 6चा? नाही मॅम काय. नाही जमत का? मेसेज टाइप केला तरी चालतंय. पहिले सगळ्यात सुरुवातीला आपण काय टायमिंग घेत होतो विद्यार्थ्यांना? 8 वाजता होतं मॅम, सकाळी 2 होते आणि संध्याकाळी होतं असं. संध्याकाळी होत असं. हो मॅम. अच्छा. अच्छा. फक्त काय होते माहिती
तुम्ही सारखं सारखं टायमिंगचं घोळ करतात ना, मला इथं सारखं बॅच बदलायला लागते. विद्यार्थी काय म्हणतील, मॅडम नुसता टाइम बदलतात, असं नको आहे. असं जमेल का मग? हो मॅम चालेल. आता सांगा बरं, आता परत मी बदलणार नाहीये. ज्यांना नाही जमणार ना त्यांनी सरळ मग रेकॉर्ड लेक्चर करा. प्रत्येकासाठी टायमिंग नाही बदलू शकत आपण. चालेल. एक मिनिट, एक जण आहे तिला पण बघावं लागेल. संस्कृती आहे का आता? संस्कृती आहे का आता? क्लासमध्ये किती संस्कृती येते? एक का दोन आहे? संस्कृती आहे बर का, पण ती बोलत नाहीये. सातगीर संस्कृती. हा मॅम. तुम्ही दोघी पुण्याच्या आहेत का, पिंपरी चिंचवड? मॅम मी अकोला. अच्छा अच्छा, म्हणजे दुसरी संस्कृती तू नाही आहेस याचा अर्थ. ती पण नाहीये जॉईन ती मुलगी. सोनल घुगे आहे का आता जॉईन? निकिता आहे का? निकिता महाले. मॅम ते मी आहे, अंजली. अंजली आहे का? हा, ते ऍड्रेस साठी ताईचा नंबर दिलाय. अच्छा अच्छा, हा. ओके, ठीक आहे ठीक आहे. आता बघा, सगळेच तुम्ही मला मेसेज केलाय आता हा टायमिंग जमतोय, आणि नंतर ना जर चुकून हुकून तुम्ही म्हणले ना मला हा टायमिंग नाही जमत आहे, तर सरळ आहे ना त्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड केलेलं लेक्चर करा. कारण आता प्रत्येकासाठी ना टायमिंग चेंज करणं पॉसिबल नाहीये. काय म्हणते मी, समजतंय?